थंड हवेच्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीनं आकांडतांडव करतायत। पुढच्या 4 वर्षानंतर त्यांनी हा प्रयत्न करावा, कारण संख्याबळ स्वतःकडे किती आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। एखादी गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे झाली नाही की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल टीका करायची, हा एक उद्योग त्यांचा गेली कित्येक दिवस सुरू आहे। परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले 46च का आले आणि आपला विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही, हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे। प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे, अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं, मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावाची आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून ठेवण्यात होती। आपल्याला आठवत असेल की मी 1 वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत। त्याच्यामुळं ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून, हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता। पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय आहेत। संख्याबळ गरजेचं नसताना सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळ कमवा आणि नंतर विरोधी पक्षनेते नेमवा असं म्हटलं जातं, पण अनेकदा दाखले देऊन सुद्धा संख्याबळ गरजेचं नसताना सुद्धा सत्ताधारी संख्याबळाचा का दाखला देतात सवाल भास्कर जाधव। मी याचंच उत्तर दिलं की याचे सगळे अधिकार जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेच्या सभापतींना आहेत। विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता जर करायचा असेल तर सभापती निर्णय घेतात आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता जर करायचा असेल तर अध्यक्ष निर्णय घेतात। तर दोघेही सक्षम आहेत, दोघेही शिकलेले आहेत, दोघांनाही अनेक वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे। त्याच्यामुळं मला खात्री आहे की ते योग्य तो निर्णय घेतील। मुंबई महानगरपालिका महायुती एकत्रित लढणार आहे, मात्र त्यासाठी जी काही जागा वाटप होणार आहे त्यासाठी एक समन्वय समिती जी आहे ती असणार आहे। अशा प्रकारे समन्वय समिती असणार आहे, विशेषतः शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ जागा वाटप जे आहे ते महायुतीनं महानगरपालिका लढली जाणार आहे हे सुतोवाच अनेक वेळा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि शिंदे साहेबांचं मत आणि शिंदे साहेबांची भूमिका ही कायमस्वरूपी महायुतीनंच पुढे जाण्याची राहिलेली आहे। ऑलरेडी समन्वय समिती आमची आहे, शिवसेनेच्या तर्फे मी आणि शंभूराज देसाई त्या समन्वय समितीमध्ये आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं सुनीलजी तटकरे आणि हसन मुश्रीफ आहेत आणि BJPकडनं रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत। त्याच्यामुळं कदाचित ती समन्वय समितीची बैठक नागपूरमध्ये देखील होईल आणि आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांचा आग्रह देखील आहे की त्या समन्वय समितीची बैठक नागपूरमध्येच या तिन्ही नेत्यांसमवेत देखील होण्याची शक्यता आहे आणि तशी बैठक झाली तर तुम्हाला अनेक ब्रेकिंग मिळतील। शिवसेनेकडे 125 माजी नगरसेवक आहेत, जागा वाटप कसं होणार? कारण काही गोष्टी ह्या जागा वाटपाच्या किंवा रणनीतीच्या या सिक्रेट असतात, योग्य वेळी त्याच्याबद्दलची भूमिका माननीय स्वतः एकनाथ शिंदे साहेब मांडतील। त्याच्यामुळे शिंदे साहेबांची भूमिका ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि हे सगळे अधिकार माननीय शिंदे साहेबांना आम्ही दिलेले असल्यामुळं जो निर्णय शिंदे साहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे। भास्कर जाधवांनी एक आरोप केलेला आहे की उपमुख्यमंत्री पद जे दिलेलं आहे त्याला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही आहे, या उलट विरोधी पक्ष नेत्या पदाला घटनात्मक अधिकार आहेत, त्यामुळे फक्त तुमच्या समाजासाठी हे पद देण्यात आलेलं आहे। विरोधी पक्ष नेते पदाकडे अधिकार असल्यामुळे त्याची अडवणूक केली जाते। मला असं वाटतं की जाधव साहेबांनी देखील अनेक उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली नेतृत्वाखाली काम केलेलं आहे, त्यावेळी कधी भास्कर जाधव साहेब असं बोलले नाहीत। अनेक उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव साहेबांनी काम केलेलं आहे। त्याच्यामुळं आजच विरोधी पक्षनेता पद मिळालं नसल्यामुळं भास्कर जाधव साहेबांची ही भूमिका असू शकते, परंतु जसं मगाशी मी सांगितलं की याचे सगळे अधिकार विधान परिषदेमध्ये सभापतींना आहेत आणि
विधानसभेमध्ये अध्यक्षांना आहे. सर निलेश चंद्रजी म्हटले सर आता वाद सुरू होतो मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झालेला आहे कबुतराच्या मला तर विधानसभेचा एक सदस्य म्हणून, मंत्री म्हणून आणि या कबुतराच्या संदर्भात मीच उत्तर दिलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की हा वाद कोणीही करू नये. कबुतरांच्या बाबतीतली भूमिका देखील स्पष्ट करत असताना कबुतरांची उद्यानं देखील असली पाहिजेत, त्यांची पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे, हे उत्तर त्यावेळी देखील दिलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी कबुतराचा त्रास होत असेल तिथं देखील योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असली पाहिजे, हे सभागृहात उत्तर दिलेलं असताना मी राज्य शासनाकडे पाठवणार आहे आणि मला त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे. नाही नाही, घोषणाची गरज नाही. आता तुम्ही बोललात, अडवलात म्हणून मी तुम्हाला माझे मत सांगितलं.